विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत जशी स्त्री तसेच पुरुष हा घटक अभ्यासला होता. यानंतरचा जो घटक आपल्याकडे उपलब्ध आहे तो आहे आई या नावाचं जे गद्य आहे. त्याचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे. तर आता आपल्याला हा प्रश्न पडतो की प्रबोधनकार ठाकरेंचं नाव तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, परंतु वैचारिक साहित्यामध्ये आई या विषयावर कसं काय लिहिता येईल. तर आपण जेव्हा याचा अभ्यास करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. तर प्रबोधनकार ठाकरे यांचं जे पूर्ण नाव आहे ते आहे केशव सीताराम ठाकरे. यांचा जन्म 1885 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1973 मध्ये झाला. आताचे जे मुख्यमंत्री आहेत आपले त्यांचे हे आजोबा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि आता जे उद्धव ठाकरे आहेत आजचे मुख्यमंत्री त्यांचे हे आजोबा आहेत. परंतु यांची ओळख फक्त मुख्यमंत्र्याचे आजोबा किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे वडील अशी नाही आहे. तर ते ज्या काळामध्ये होते जिवंत होते त्या काळामध्ये त्यांना एक सामाजिक सुधारणा करणारा एक ध्येयवादी व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. ते एक महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं जे नाव होतं हे केशव सीताराम ठाकरे जरी असलं तरी त्यांना प्रबोधनकार ठाकरे असंच म्हटलं जायचं. ही त्यांना मिळालेली उपाधी आहे प्रबोधनकार. आणि या प्रबोधनकार या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की ते समाजाचं प्रबोधन करण्यासाठी सामाजिक सुधारणा करण्यासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये किंवा त्या काळामध्ये ज्या ज्या कोणत्या चळवळी झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्याच्यामध्ये ते अग्रेसर होते. ते एक चांगले वक्ते म्हणून नावाजलेले होते. ते इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकामधून आपले विचार मांडलेले आहेत. त्यांची जी पुस्तकं आहेत ती त्या काळातला जो अतिशय महत्त्वाचा जो घटक होता तो केलेला आहे. त्यांनी कुमारिकांचे शाप, भिक्षकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे ही सर्व त्यांची वैचारिक त्या काळामधली पुस्तकं होती. ही पुस्तकं जरी छोटी छोटी असली अशी 200-400 पानाची नाही येते, छोटी पुस्तकं आहेत, पुस्तिका आहेत त्या. आणि त्यामध्ये त्यांनी धर्माची चिकित्सा करण्याचं म्हणजे आपल्याला धर्माच्या साहाय्यानं कसं लुटलं जातं हे त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. किंवा आपण त्या काळामध्ये तो एक पद्धतच होती की आपल्या जुन्या ज्या परंपरा होत्या, कारण की आपण आजही आणि जुन्या काळीही कोणतीही गोष्ट देवाधर्माच्या नावावरच वापरायचो. म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला तर लगेच म्हणायचो त्याच्या नशिबातच तेवढं आयुष्य आहे. किंवा एखादा माणूस अपयशी झाला तर म्हणायचं आजचा दिवसच तुझा खराब आहे, अपशकुन झाला असेल असं काहीतरी, किंवा देवाचाच कोप झाला असेल असं काहीतरी आपण त्या काळामध्ये कोणत्याही गोष्टीला समजायचो. बुद्धी वापरत नव्हतो. भारतीय लोकांची त्या काळामध्ये ती जी गफलत झाली होती की कोणती गोष्ट ही देवाच्या नावावर आणि धर्माच्या नावावर, रूढी परंपरेच्या नावावर खपवून नेली जायची. आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं प्रबोधनाचं काम केलं. तुम्ही जर थोडंसं लक्षात घेतलं हा जो कालखंड आहे 1885 ते 1973 किंवा स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो कालखंड आहे हा सगळा प्रबोधनाचा कालखंड आहे. प्रबोधनाचं म्हणजे आपले जे सामान्य लोक आहेत, आपले भाऊबंद आहेत किंवा आपले जे भारतीय लोक आहेत हे अतिशय वाईट पद्धतीने जगतायत आणि धार्मिकतेच्या नावाखाली त्यांची लूट होत आहे हे फार वाईट होतं त्या काळामध्ये. आणि म्हणून त्यांनी ते लिहिलं. त्यांची काही नाटकं आहेत. टाकलेलं पोर नावाचं नाटक आहे. नंतर हिंदवी स्वराज्याचा खून, कोदंडाचा टणत्कार हे त्यांची इतिहासविषयक पुस्तकं आहेत. त्यांनी काही चरित्र सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामध्ये संत गाडगे महाराजांचं चरित्र आहे, पंडिता रमाबाईचं चरित्र आहे, संत रामदासाचं चरित्र आहे आणि शेवटी त्यांनी माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे जे प्रबोधनकार ठाकरे होते त्यांनी समाजातील अनेक व्यंगावर किंवा समाजातील अनेक वाईट प्रथा व परंपरावर
आपल्या लेखणीतून हल्ला केला, ते भाषणं चांगली करायचे आणि म्हणूनच त्यांना जे उपाधी मिळालेली आहे त्यामध्ये प्रबोधनकार असं आपल्याला दिसून येतं. त्याने जो हा लेख लिहिलेला आहे त्या लेखाचं नावच आई असं आहे आणि त्यांची जी भाषा आहे ही साहजिकच 1900 म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीची आहे. तर या भाषेमध्ये थोडेसे संस्कृत किंवा त्या काळामध्ये जे कोणते शब्दरचना वापरली जायची विद्वान समजण्यासाठी किंवा अभ्यासकांच्या भाषेमध्ये जे शब्द असायचे तशा पद्धतीची यांची शब्दकळा आहे. तर हा त्यांच्या आईविषयी लिहिलेला त्याने लेख आहे आणि आपण पाहूयात की यांचा आईकडे पाहण्याचा कसा दृष्टिकोन आहे. तर ते म्हणतात, आपण वाचन करू आणि जिथं आवश्यकता असेल तिथं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगेल. ते म्हणतात, जग हे जितके चमत्कारिक आहे तितकेच ते चमत्कारपूर्ण आहे. विधात्याने निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे आणि विश्वविधात्याच्या करणीवर ताण करून दाखविण्यासाठी मनुष्यांनी सुद्धा या नानारत्ना वसुंधरेला अहम ब्रह्मास्मी या प्रत्यक्ष जाणीवेने नाना आश्चर्याने वसुंधरा बनविण्याची शिकस्त चालविलेली आहे. तर हे जे विधान आहेत, आता मी जेवढं वाचलेलं आहे त्यामध्ये पूर्ण विराम नाही आहे. म्हणजे ही यांची मोठी आणि लांब आणि पल्लेदार वाक्यरचना अशी त्या काळामध्ये म्हटली जायची आणि अधूनमधून काही संकल्पनासुद्धा वापरल्या जायच्या. तर यांनी एवढंच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की हे जग फार सुंदर आहे, चमत्कारपूर्ण आहे. हे विश्व एवढं सुंदर आहे आणि या सुंदर विश्वाला कोणी आणखीन सुंदर बनवलेलं आहे? तर प्रत्यक्ष पुरुषांनी, प्रत्यक्ष मानवानं याला आणखीन सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे ते म्हणतात, आता अहम ब्रह्मास्मी ही एक फार मोठी संकल्पना आहे. म्हणजे आपणच ब्रह्म आहोत या स्वरूपात माणसानं सुद्धा काय केलेलं आहे, तर सृष्टीच्या निर्मितीत हातभार लावलेला आहे. फक्त निसर्गावर सोडली नाही प्रत्येक गोष्ट, माणसानं सुद्धा स्वतः काही गोष्टी घडून आणलेल्या आहेत. तर असं म्हणतात की त्याच्यामुळं पृथ्वी कशी आहे, तर सुंदर आहे, चमत्कारिक आहे, चमत्कारपूर्ण आहे. पुढे ते म्हणतात, कल्पनेच्या समुद्र मंथनातून निर्माण केलेली अनंत चमत्कारिक रत्ने माणसांनी वसुंधरेच्या या अजब अजायब खानात व्यवस्थित मांडून ठेवली आहेत. ती पाहिली की आपले हृदय कौतुकाने भरून येते, मनोवृत्ती विस्मयाने चकित होते आणि स्तुतीचा निदान एक तरी गोड उद्गार निघावा म्हणून जिव्हा योग्य शब्द योजनेसाठी वळवळते. आता ही अलंकारिक भाषा हे सुद्धा त्यांच्या या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांनी सांगितलेलं की कल्पनेच्या समुद्र मंथनातून, म्हणजे माणसानं कल्पना केली की असं असायला पाहिजे, आपण घर असं बांधायला पाहिजे, आपण अग्नीच्या साहाय्याने अशा अशा वस्तू खायला बनवायला पाहिजेत किंवा असं धरण बांधायला पाहिजेत, आपण या दगडाचा वापर असा केला पाहिजे, आपण स्थापत्यकलेचा असा वापर केला पाहिजे. तर ह्या सगळ्या काय आहेत, माणसाच्या कल्पना आहेत. आणि या कल्पना माणसानं काय केल्या, प्रत्यक्ष नियोजन करून पूर्ण केल्या आणि त्यामुळेच त्याचं कौतुक करावं असं कोणाला वाटतं, तर लेखकाला वाटतं की माणसाकडे किती मोठं सामर्थ्य आहे. पुढे ते म्हणतात, पण वाहवा म्हणजे स्तुती, एवढ्या उद्गारावरच वाक्शक्तीची मजल खुंटल्यामुळे अखेर हळहळते. आग्र्याचा ताजमहाल, मिस्र देशातले पिरॅमिड, स्वच्छंद वातावरणातला हुकुमी संदेशवाहक बनविणारा मोकोनिग्राम किंवा बिनतारी टेलिफोन, दूरस्थ किंवा कालवश झालेल्या माणसांची भाषणे व आल्हाददायक गाणी वाटेल तेव्हा वाटेल तेथे प्रकट करणारा ग्रामोफोन इत्यादी अनेक मनुष्यनिर्मित चमत्कारांची शाब्दिक संभावना करीताना हृदयात उचंबळणारा या कुतूहल लहरींचा थयथयाट व्यक्त करताना माणसांची वाक्शक्ती वाहवा या एका शब्दोच्चाराच्या उंबरठ्यावर कुंठित होते. म्हणजे माणसानं काय केलेलं आहे, आग्र्याचा ताजमहाल बनवला, दूरहून माणसानं बोलता येईन असे फोन बनवले, त्यावेळेस फोनोग्राम होते
गाणी ऐकता येतील अशी गाणी होती. आता ही त्या काळातली आहेत, म्हणजे 1973मध्ये तारीफ करतायत माणसाची. जुन्या काळामध्ये ताजमहाल बनवला गेला, तिकडे पिरॅमिड बनवले गेले. तर हे कोणं बनवलं? ते हे माणसाने बनवले. आज जर प्रबोधनकार ठाकरे असते आणि त्यांनी जर हे पाहिलं असते की किती भयंकर प्रगती झालेली आहे, भयंकर म्हणजे किती खूप प्रगती झालेली आहे, अतिशय प्रगती झालेली आहे, तर त्यांनी आणखीनसुद्धा आजचा मोबाईल, टी व्ही, इंटरनेट यांची खूप स्तुती केली असती. कारण की हे कोणी बनवलेलं आहे? तर माणसानं बनवलेलं आहे. आणि हे जे माणसाचं बनवलेलं आहे याचं जर आपण कौतुक करायला लागलो तर यांचं म्हणणं आहे की फक्त आपण वाहवाच करू शकतो, वाह काय छान केलं एवढंच म्हणू शकतो, त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. कारण की एवढ्या मोठ्या सुधारणा इतर प्राण्यांपेक्षा आपण केलेल्या आहेत. बाकीचे प्राणी तर काहीच नाहीत आपल्या पुढे, अशी परिस्थिती आहे. पुढे म्हणतायत ते, निसर्ग निर्मित चमत्काराविषयीही हाच प्रकार. उदाहरणार्थ आपण उष्यक कालचा चमत्कार कवीच्या काव्यमय चष्म्यातून पाहण्याचा यत्न करू. एका विशेष चैतन्याच्या अवर्णनीय सुगंधाने ज्याचे अणुरेणू परिमळयुक्त झाले आहेत, असा प्रभातीचा प्रबोधक वातावरणाचा जलधी मंद मंद वायूंच्या रहाळ्या मारित आहे. सृष्टीदेवता त्यात जलविहार करीत आहे. इतक्यात भगवान सविता आले की काय, हे पाहण्यासाठी तिने आपला हसरा टवटवीत चेहरा जलपृष्ठावर काढताच दवकन तिच्या मस्तकावर मौक्तिकांचा सडा पाडित आहेत. जलविहारामुळे भिजून चिंब झालेल्या सृष्टीचा केशकलाप पिळून स्वच्छ पुसण्यासाठी किरमिंजी अरुणाचे रेशिमी फर्द उषादासीने झटकन पुढे करून दाही दिशा उजळणाऱ्या तेजाचा सुगंधी विश्वंभर धूप सर्वत्र प्रस्तुत केला आहे. धुपाच्या घमघमाटात मग्न असताच भगवान नारायण आपला एकच हात पुढे करून सृष्टीच्या निटिलावर सुवर्ण कुंकुमाचा रेखीव टिळा रेखीत आहेत. बोलता साऱ्या विश्वाची नजर चुकून बोलता साऱ्या विश्वाची नजर चुकून देवीने भजरी सहस्त्र रश्मी पठना आहे. पठना आहे अंगावर दिसतो न दिसतो असा विरळ धुक्याचा शालू पांघरला आहे. म्हणजे काय चालू आहे? त्यांनी सांगितलं की चमत्कार कशाला म्हणतात, म्हणजे मानवी बुद्धिमत्ता, मानवी सामर्थ्याचा चमत्कार काय म्हणतात. तर माणसानं तर हे सगळे शोध लावलेच आहेत, परंतु निसर्ग समजून घेण्याची जी माणसाची क्षमता आहे ती सुद्धा कितीतरी चांगली, प्रभावी आणि कल्पनाशक्तीला वाव देणारी आहे. म्हणून ते म्हणतात की आपण सकाळी जो सूर्य उगवतो त्याच्याविषयी आपण दररोज सूर्य उगवताना पाहतो, परंतु जेव्हा एखादा कवी किंवा एखादा लेखक किंवा एखादा साहित्यिक त्या सूर्योदयाचं वर्णन करेल तेव्हा तो किती चांगला लिहेल. तर त्याचं म्हणणं आहे की असा तो वर्णन करेल की साक्षात भगवानच असं गृहीत धरूयात की पृथ्वीवर अवतरलेले आहेत. सकाळची परिस्थिती आहे, सकाळचं सुंदर आणि टवटवीतपणा आहे, आणि मग ती देवी आणि ते देवता इतक्या प्रसन्न वातावरणामध्ये कसं राहतील, किती छान असेल ते सगळं परिस्थिती. त्याच्याविषयी म्हणजे ज्याला आपण गंध म्हणता येतील, ज्याला रूप म्हणता येईल, ज्याला स्पर्श संवेदना म्हणता येईल, असं संपूर्णच्या संपूर्ण संवेदना निर्माण केले जातात आणि त्यामध्ये परमेश्वराचा अंश सुद्धा आणला जातो. तर हे कधी शक्य आहे? हे कोण शक्य करतं? तर लेखक शक्य करतो. लेखक काहीही लिहू शकतो आणि त्यामुळं आपला सुद्धा दृष्टिकोन बदलतो. पुढे ते म्हणतात, अवघ्या 3 पावलात साऱ्या त्रिभुवनाचा आक्रम करीत या विजयाकांक्षेने फुरफुरलेले आले लालबुंद मुखबिंब भगवानजीने क्षितिज पटलाच्या वर काढताच उत्फुल्ल समदलांच्या द्वारे सृष्टी दिव्य स्मितहास करत आहे. म्हणजे आता इथं त्यांनी
दिलेलं आहे की सूर्याचं वर्णन कसं आहे. तर सूर्य कसा निर्माण झाला याच्याविषयी सांगितलेलं आहे की परमेश्वराने आपल्या 3 पायामध्ये हे सगळं जग वेढलं, त्याच्यावर नियंत्रण मिळवलं, त्याला ओलांडलं आणि तेव्हा जो त्यांचा लालबुंद चेहरा झाला, जो राग असेल किंवा जे विजयामुळे जे त्यांच्या चेहऱ्यावर जी तेज आलेलं आहे, तेच तेज म्हणजेच सूर्य काय झालेला आहे, वर आलेला आहे. सूर्य कुठून, क्षितिजापासून. आणि त्याला पाहिल्याबरोबर काय झालेलं आहे, सुमन म्हणजे कमळाची फुलं स्मित हास्य करत फुललेली आहे. म्हणजे एक साधा प्रसंग आहे, परंतु त्याला कशा पद्धतीने ते तयार करतात. हे कोण करतायत, तर साहित्यिक करतायत, हे लेखक करतायत, हे कवी करतायत. अंगावर पांघरलेला धुक्याचा शालू अलगज उडवून आलिंगनासाठी सवित्याने पसरलेले विश्वस्पर्शी विशाळ बाहू पाहून चंडोलादी गायकगण आस्ते कदमच्या ललकाऱ्या तारस्वरात भिरकावीत आहेत. आता काय चालू आहे, तर सूर्य उगवलेला आहे. इथं अलंकारिक स्वरूपाची मांडणी. मग सूर्य उगवल्यानंतर काय होतं, तर तिथं धुकं पसरलेलं आहे सगळीकडे. तर हा जो धुक्याचा शालू म्हणजे अंगावर असं शालू घेतल्यासारखा निसर्ग काय केलेलं, धुक्याची वाकय किंवा धुक्याचं अंगावर घेतलेलं, त्याला आपण शालू म्हणतो. तर ही कोण काढलेली आहे, तर सूर्यानं काढलेली. बाजूला ती निघून जाते कारण की सूर्य आलेला आहे. आणि म्हणून काय होत आहेत, तर सगळीकडं जे निसर्गातले जे सगळे वनस्पती असतील, पशुपक्षी असतील, ते सगळे स्वागताला सज्ज झालेले आहेत. कुणाच्या, ते या सूर्याच्या. आणि म्हणून जे तारस्वरात ओरडणारे जे सकाळी सकाळी जे पक्षी ओरडतात, त्याला त्यांनी चंडोलादी गायन गण असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळीकडे काय होत आहे, स्वागत होत आहे त्या सूर्याचं. आणि या अतिप्रसंगाचा बोभाटा साऱ्या विश्वात दुमदुमल्यामुळे सृष्टी देवता विनायाच्या सात्विक मुरडणीने लाजली आहे. सर्व हृदयस्पर्शी चमत्कारिक देखावा पाहून मानवाच्या वाक्शक्तीने मुग्धतेच्या आड लपून आपल्या अंतस्थ कुतूहलाचे व्यक्तीकरण पाणी भरल्या डोळ्यांनी करण्यापलीकडे अधिक काय करावे बरे. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं जग त्या सृष्टीच्या निर्मात्याचा जो चेहरा आहे, म्हणजे जो सूर्य आहे, त्याला पाहतो आहे. आणि लेखक इथं म्हणतो की किती सुंदर वर्णन केलेलं आहे सृष्टीचं. म्हणजे फक्त एक आपण असं पाहतो की सूर्य उगवतोय आणि त्या उगवणाऱ्या सूर्याकडे पाहून कवीच्या मनामध्ये हे जे चमत्कारिक असे जे शब्द येतात किंवा जी त्याची मांडणी केली जाते, हे याचा जो हृदयस्पर्शीपणा असतो, म्हणजे शब्दामधली ही जी जादू आहे, ही सुद्धा कुतूहल करण्यासारखीच आहे. कारण की हे श्रेय फक्त मानवाला आहे. इतर प्राणी असं कोणतंही वर्णन करू शकत नाहीत, फक्त मानवच करू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आपण एवढं वाचून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय, आपल्याला आनंद झाल्याशिवाय दुसरं काही राहू शकत नाही. पुढे ते म्हणतात, मुळी विश्वविधातात जर गूढ व अकल्पनीय, तर त्याची विश्वरंगभूमीवर उधळलेली नाना आश्चर्यांनी वसुंधरा तितकीच गूढ व अवर्णनीय का असू नये. साहजिकच त्याने सांगितलं की परमेश्वरानंच तोच एवढा गूढ आहे आणि एवढा करामती आहे, तर त्यानं तयार केलेलं ही जी पृथ्वी आहे, इथले जीव आहेत, म्हणजेच माणूस आहे, हा सुद्धा तेवढाच करामती असणं काही वेगळं नाही आहे. पुढे ते म्हणतात, पण या वसुंधरेच्या चमत्कार खानीचाही गर्व परिहार करणारा एक अद्वितीय चमत्कार आहे. म्हणजे ही जशी सृष्टी चमत्कारिक आहे, निसर्ग चमत्कारिक आहे, माणूस चमत्कारिक आहे, परमेश्वर चमत्कारिक आहे, त्याच्याही पेक्षा अतिशय जास्त चमत्कारिक असणारा असा एक चमत्कार आहे, अद्वितीय, म्हणजे त्याला कुठंच तोड नाही, असा जो चमत्कार आहे त्याविषयी म्हणतात ते. चमत्कार वाटतो तो हाच की या चमत्काराचा व प्रत्येक भूत जाताचा अत्यंत निकटचा संबंध असून सुद्धा या चमत्काराचा चमत्कार आम्हाला भासू नये, हे किती चमत्कारिक. आता यांनी कोटी केलेली आहे, म्हणजे चमत्कार हा शब्द परत परत वापरलेला आहे. पहा कसा वापरलाय.
हे पहा, चमत्कार खानीचाही गर्व परिहार करणारा एक अद्वितीय चमत्कार आहे. चमत्कार वाटतो तो हाच की या चमत्काराचा व प्रत्येक भूतजाताचा अत्यंत निकटचा संबंध असून सुद्धा त्या चमत्काराचा चमत्कार आम्हाला भासू नये हे किती चमत्कारिक. म्हणजे चमत्कार हा शब्द इथं 5-6 वेळेस त्यांनी वापरलेला आहे. त्यांचा सांगायचा अर्थ असा की हा चमत्कार अद्वितीय आहे आणि प्रत्येक जिवंत प्राणी, पशु, पक्षी जे काय असतील त्यांचा आणि या चमत्काराचा संबंध आहे, परंतु तो आपल्याला चमत्कार वाटत नाही. आपल्याला ओळखूच येत नाही की हा एक चमत्कार आहे म्हणून. ते पुढे म्हणतात, खरोखरच मानवी दुनिया बुद्धिमत्तेच्या चौकसपणाचा कितीही डौल मिरवो, ती फारच चमत्कारिक खरी. आता 7 समुद्रा पलीकडे दिसते, पण हाताजवळचे भासत सुद्धा नाही. याचे कारण हेच की अतिपरिचयामुळे या विश्वोत्तर चमत्काराची अवज्ञा होणे हा मानवी सृष्टीच्या स्वभावधर्म स्मृतीत गुन्हा मानलेला नाही. ते म्हणतात की असे अनेक चमत्कार आहेत की ज्यांच्याकडे आपलं लक्ष जातं, परंतु ज्या चमत्काराकडे आपलं लक्ष जात नाही तो या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे, सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु गंमत अशी आहे की या सगळ्यात मोठ्या चमत्काराची आपल्याला एवढी सवय झालेली आहे की आपलं त्याकडे लक्षही जात नाही. तर अशा पद्धतीनं इतक्या कालावधीमध्ये म्हणजे इतका वेळ प्रबोधनकार ठाकरे जे आहेत ते आपल्या लांब आणि पल्लेदार भाषेनं, त्याच्यातल्या साहित्यिक भाषेनं आपल्याला प्रभावित करत करत इथपर्यंत आलेले आहेत की या जगामध्ये चमत्कार आहे आणि असा एक चमत्कार आहे जो आपल्या एवढ्या परिचयाचा आहे की त्यामुळं आपण त्याला चमत्कार मानित नाही, त्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. तर तो चमत्कार कोणता आहे, तो घटक कोणता आहे, आपल्या सृष्टीमधला असा अलौकिक असणारा, सर्वात श्रेष्ठ असणारा असा चमत्कार, असं कौतुक करण्यासारखीची गोष्ट कोणती आहे जी की निसर्गानं दिलेली आहे आणि सर्व प्राण्यांशी संबंधित आहे, ती कोणती आहे, तर ही आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.